You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांनो, संगमनेर बीस्ट यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो स्क्रीनवर जी व्हिडिओ दिसत आहे त्याचं सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर समजा मित्रांनो तिथून ती तुम्हाला ओपन नाही करता आली तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही जॉईन व्हायचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो इथवर आले तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करूनच टाका. चला मित्रांनो आपण व्हिडिओ एडिटिंग इथून चालू करूया. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो. सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बीट मार्केटिंग प्रोजेक्टची लिंक भेटेल, ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे जसं मी केले आहे. त्यानंतर मित्रांनो एक ॲनिमेशन व्हिडिओ तुम्हाला इम्पोर्ट करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या आणि ॲड करून घ्या. आणि मित्रांनो तो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपली जी बाईक आहे तिची जी फ्रंट लाईट आहे ती ज्या प्रकारे ब्लिंक करीत होती मित्रांनो, ती ब्लिंक इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक सनलाईट PNGची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे. ही आहे ती सनलाईट PNG मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो त्या PNGला सॉन्गच्या एकदम शेवटच्या बाजूस घेऊन यायची आहे. त्यानंतर मित्रांनो त्या PNGला सेट करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन तिला एकदम ठीक प्रकारे आपल्या हेडलाईटच्या एकदम समोर घेऊन यायची आहे. त्यानंतर मित्रांनो तिला छोटी करून आणि थर्ड ऑप्शनवर जाऊन तिला ठीक प्रकारे सेट करायची आहे. परत फ्रंट ऑप्शनवर येऊन तिला एकदम ठीक प्रकारे सेट करायचं आहे आपल्या हेडलाईटच्या बरोबरीला. त्यानंतर चौथ्या ऑप्शनवर येऊन तिला आपल्याला एकदम ठीक प्रकारे पोझिशनमध्ये घेऊन यायची आहे जसं मी करीत आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्हाला पण तिला एकदम पोझिशनमध्ये सेट करायचे आहे. आता ठीक प्रकारे ती सेट झालेली आहे मित्रांनो, आपल्याला दिसून येत असेल आपल्या स्क्रीनवर. नंतर मित्रांनो आपल्या सनलाईट PNGला ब्लिंक इफेक्ट देण्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनवर जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ब्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो त्याची आपल्याला सॅच्युरेशन थोडी 1.43च्या दरम्यान ठेवायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसूनच येत असेल आपली कशा प्रकारे सनलाईट PNG ब्लिंक ह्या इफेक्टमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक टेक्स्ट PNG ॲड करायची आहे आपल्या व्हिडिओमध्ये. थोडंसं काहीतरी वेगळं दिसण्यासाठी आपल्याला एक अल्सो लव मी एक टेक्स्ट PNG ॲड करायची आहे. ती टेक्स्ट PNG ॲड केल्यानंतर आपल्याला थोडेसे आपल्या बाईकच्या पुढं तिला सेट करून घ्यायचे. जसं मी स्क्रीनवर केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पण सेट करून घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जे टेक्स्ट रिलिक्स किंवा टेक्स्ट ॲनिमेशन होते ते ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रत्येक बीट मार्क टेक्स्ट ॲड करायचे आहे जसे मी करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपल्या सॉन्गचे लिरिक्स तुम्हाला कुठेतरी कॉपी करून घ्यायचे. त्यानंतर प्रत्येक सॉन्गच्या पार्टनुसार तुम्हाला ते कॉपी करून ॲड करायचे. जसे मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या टेक्स्टला एक कलर ॲड करायचा आहे. जसा मी ब्लू केलेला आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही कलर ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपल्या टेक्स्टला एक फॉन्ट ॲड करायचं. जसं मी स्क्रीनवर केलेलं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला एक फॉन्ट ॲड करून घ्यायचं. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तिथून तो तुम्ही ॲड करून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक शॅडो ॲड करायची आहे आपल्या फॉन्टला. जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही शॅडो ॲड करून घ्या. आणि ज्या प्रकारे मी सॅच्युरेशन रेग्युलेशन ठेवले त्याचप्रमाणे तुम्ही त्याची ठेवून घ्या. जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्या फॉन्टवर टच करून ज्याचा जो बीट मार्क आहे त्याचप्रमाणे त्याला दुसरा बीट मार्कवर ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या फॉन्टला ठीक प्रकारे सेट करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवर यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो त्याला वरच्या बाजूला ठीक प्रकारे सेट करायचे आहे. आणि तिसऱ्या ऑप्शन येऊन त्याची साईज थोड्या प्रमाणात वाढून घ्यायची आहे. त्याला परत आपल्या मधोमध स्क्रीनवर घेऊन यायचे आहे जसे मी केले आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपला जो टेक्स्ट आहे त्याचा सर्वात पहिला जो लेटर राहतो तो आपल्याला कॅपिटलमध्ये करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपली PNG ठीक प्रकारे व एकदम सुंदर प्रकारे दिसून येते. आणि त्यानंतर मित्रांनो आपली जी टेक्स्ट आहे त्याचा आपल्याला डुप्लिकेट करून घ्यायचा आहे, कारण की आपल्या पुढं पण आणखीन टेक्स्ट ॲड करायचे आहे त्यासाठी. त्यानंतर मित्रांनो जो टेक्स्ट आहे त्याला एकदम बीट मार्क सेट करायचा आहे. आणि जो बीट मार्कचा शेवट असतो त्याला पण एकदम दुसरा म्हणजे जो दुसरा टेक्स्टचा बीट मार्क आहे त्याच्यावर त्याला ॲड करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो त्या सर्व टेक्स्टला खोडून घ्यायचे आहे. परत आपल्या रिलिक्सचे जे कॉपी आहे त्याच्यावर जायचं आहे आणि दुसरे जे आपल्या वर्ड आहे ते कॉपी करायचे आहे.
आणि आपल्या परत प्रोजेक्टमध्ये येऊन त्याला ते आपल्या प्रोजेक्टमध्ये पेस्ट करून टाकायचे आहे. कारण की जास्त तुम्हाला टाईप करायला जास्त वेळ नको लागायला आणि जास्त आपला टाईम नको जायला. त्यानंतर मित्रांनो त्याचा जो फर्स्ट लेटर आहे तो कॅपिटल करायचा आहे, जसं स्क्रीनवर मी करीत आहे त्याचप्रमाणे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफर येऊन त्याला परत आपल्याला मधोमध सेट करायचे आहे, त्याची थोडीशी साईज कमी करायची आहे. जसे मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला पण जसे मी करीत आहे त्याचप्रमाणे सेट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परत त्याचं डुप्लिकेट करायचं आहे आपल्याला. जसे मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे त्याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि परत त्याला पुढच्या बीटमार्कवर घेऊन जायचे आहे. जसे प्रत्येक बीटमार्कवर आपला स्टार्ट आणि एंड आला पाहिजे अशाप्रमाणे मित्रांनो आपल्या बीटमार्कवर सेट करायचे आहे सर्व टेक्स्ट. त्यानंतर मित्रांनो जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टेक्स्ट हा डुप्लिकेट करून आणि ॲड करून घ्यायचा आहे. जसं मी चला मित्रांनो आता मी केले आहे या ठिकाणी लिरिकची कॉपीमध्ये आलो, तिथून सर्व वर्ड मी कॉपी करून घेतले जसे मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपल्या टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये ते पेस्ट करून टाकले आणि त्याचा फर्स्ट लेटर हा कॅपिटलमध्ये केला आहे. जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही पण कॅपिटल करायचं आहे प्रत्येक फर्स्ट लेटर जसं मी करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफर येऊन त्याची साईज आणि त्याचे जे मार्क आहेत त्याला एकदम ठीक प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मित्रांनो सर्व जे आपले बीट मार्कवर टेक्स्ट आपल्याला ॲड करायचे आहे. चला मित्रांनो मी सर्व टेक्स्ट फास्टमध्ये ॲड करून घेतो कारण आपल्या व्हिडिओला जास्त टाईम नको लागेल त्याचमुळे. प्रकारे मित्रांनो आपले सर्व टेक्स्ट ॲड झालेले आहे आणि हा लास्टचा जो टेक्स्ट आहे तो पण आपण ॲड करून घेऊया. आणि प्रत्येक लेटर हे फर्स्ट लेटर हे आपल्या कॅपिटल करून घ्यायचे जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. आणि मित्रांनो आपण त्याला एकदम ठीक प्रकारे सेट करून घ्यायचे आहे जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचे मित्रांनो आपले सर्व टेक्स्ट ॲड झालेले आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल आपला व्हिडिओचा किंवा टेक्स्टचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे जसे मी स्क्रीनवर केले आहे त्याचप्रमाणे. त्यानंतर मित्रांनो आपला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला आपल्या टेक्स्टमध्ये किंवा लिरिक्समध्ये इफेक्ट ॲड करायचा आहे मित्रांनो. तो इफेक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. ते इफेक्ट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या टेक्स्टमध्ये जाऊन तो तिथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या टेक्स्टमध्ये येऊन तो पेस्ट करून टाकायचा आहे. प्रत्येक इफेक्टमध्ये तो आपल्या पेस्ट करायचा आहे टेक्स्टच्या. जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पण तो इफेक्ट टेक्स्टच्या इफेक्टमध्ये कॉपी करायचा आहे जसं मी स्क्रीनवर करीत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सर्व टेक्स्टमध्ये आपला इफेक्ट ॲड झाल्यानंतर आपले व्हिडिओ पूर्णतः रेडी होईल मित्रांनो. ते तुम्हाला पुढं समजू जाईल मित्रांनो. असे स्क्रीनवर मी टेक्स्टमध्ये आपला इफेक्ट ॲड करीत आहे मित्रांनो. लास्टचा टेक्स्ट इफेक्ट आपण ॲड केलेला आहे आणि स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. मित्रांनो स्क्रीन थोडीशी हँग मारीन कारण आपला व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे त्याचमुळे. मित्रांनो आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे मित्रांनो. चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. एक्सपोर्ट करून तुम्ही मित्रांनो व्हिडिओ यूज करून घ्या. जय शिवराय मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.